नवी मुंबईत सोशल मीडियावर पोस्ट टाकून खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. परमेश्वर प्रकाश सिंग वय 31 उर्फ मोनू असं अटक करण्यात आलेल्यांचं नाव असून त्याच्यावर 8 गुन्हे आणि 11 एनसी दाखल आहेत. तो एनएमटी न्यूज नावानं पोस्ट टाकून व्यावसायिकांना ब्लॅकमेल करायचा आणि नंतर पैसे उकळायचा. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पहाटे दाट धुक्यामुळे भीषण अपघात झाला. आयसर टेम्पो क्रमांक डीडी 01R9953 मुंबईहून पुण्याकडे माल घेऊन जात असताना समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक बसली. अपघातात टेम्पोची केबिन चिरडली जाऊन चालक त्यात अडकला आणि गंभीर जखमी होऊन जागीच अंत झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, डेल्टा फोर्स आणि देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. चालकाला बाहेर काढून अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आलं असून वाहतूक सुरळीत करण्यात आली. रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी जिल्ह्याच्या पोलीस दलाची सूत्र हाती घेतल्यापासून गुन्हेगारीला आळा बसवण्याबरोबरच रायगडची सुरक्षा यंत्रणा सक्षम ठेवण्यात यशस्वी, दमदार आणि वेगवान कामगिरी केली आहे. अनेक क्लिष्ट आणि अवघड गुन्हे मोठ्या शिताफीनं उघडकीस आणून आरोपींच्या राज्य आणि राज्याबाहेरील प्रदेशातून मुसक्या आवळण्यात रायगड पोलीस अव्वल राहिलेत. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सन 2025 वार्षिक आढावा, गुन्हे आणि तपास याबाबत प्रगतशील आणि चढता आलेख माध्यमांसमोर मांडला. महाड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे सुनील कविस्कर यांनी कार्यभार स्वीकारला. मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या सुविद्य पत्नी सुषमा गोगावले यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. अनेक वर्षांनंतर महाड नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याबद्दल सुषमा गोगावले यांनी शिवसैनिक आणि महाडकर नागरिकांचे अभिनंदन केलं. नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी महाडची सत्ता भरतशेठ गोगावले यांच्या चरणी अर्पण करत पुढील 5 वर्षात महाडकरांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचं आश्वासन दिलं. पनवेल महानगरपालिका निवडणूक ही केवळ राजकीय लढत नसून सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाची कसोटी आहे. विजय मोठा आणि निश्चित वाटत असला तरी कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलं. पनवेल येथे झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. संघटनात्मक ताकद, विकास कामांचा लेखाजोखा आणि थेट जनसंवाद यांच्या जोरावर भाजप महायुती मोठा विजय मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रचारात शिस्त, संयम राखण्याचे निर्देश देत प्रभावी काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्तानं नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बीपी आणि शुगर तपासणी करण्यात आली. तसंच आवश्यक प्रोटीन औषधं देण्यात आली. डोळ्याची सखोल तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयी सूचना देण्यात आल्या. या उपक्रमाला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र शासन आणि वन विभाग अलिबाग अंतर्गत पेण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या नूतन वास्तूचं उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी विविध प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. आमदार रविशेठ पाटील यांनी वनसंवर्धन आणि जनहिताच्या कामात वन अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची असल्याचं नमूद केलं. खासदार धैर्यशील पाटील यांनी वन्यजीव संरक्षण कायद्यात बदलांची गरज व्यक्त केली. नूतन इमारतीसाठी 38 लाख खर्च झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत वावंढळ येथे आरक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणाऱ्या कर्ज आणि सोयीसुविधांवर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी कर्ज मिळवण्यासाठी विविध सरकारी योजना आणि बँकांची मदत उपलब्ध असून कमी व्याजदर, उत्पन्न मर्यादा आणि तारणमुक्त कर्जाचा लाभ घेऊन दर्जेदार शिक्षणाद्वारे आपली स्वप्न पूर्ण करावीत असं आवाहन अल शिफा ट्रस्टच्या प्रमुख अॅडव्होकेट शाहीन अन्सारी खान यांनी केलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.